जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. जे स्वामी भक्त आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐकणार आहे, त्यांच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. आनंदाची गोड बातमी त्यांच्या घरातील आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण सदैव स्वामी महाराज करतील. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की भक्ती ही केवळ मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थनेतच नाही, तर ती तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कृतींमध्ये आणि इतरांसाठी केलेल्या निस्वार्थ सेवेमध्ये सुद्धा असली पाहिजे. कारण परमेश्वर केवळ ओठांनी घेतलेल्या नामस्मरणाने नव्हे, तर अंतःकरणातील शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो. त्यामुळे फक्त तोंडाने भक्ती करू नका, तर मनामध्ये शुद्धता असू द्या, प्रत्येक कार्यामध्ये प्रामाणिकता असू द्या आणि तुमच्या कर्मामध्ये नेहमी दुसऱ्यांचं भलं लिहिलेलं असू द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयातून अहंकार काढून टाकता आणि संपूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी समर्पित होता, तेव्हा स्वामींची कृपा तुमच्या जीवनात अशा प्रकारे प्रकट होते की जिथे तुम्ही अडथळे होते तिथं तुम्हाला मार्ग सापडतो आणि जिथे अंधार असेल तिथं प्रकाश प्रकट होतो. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणीला पराभव समजू नका. त्या फक्त तुमची सहनशीलता, श्रद्धा आणि धैर्य यांची परीक्षा घेत असतात. त्यामुळे स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कोणत्याही संकटाने खचून जाऊ नका. स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन होणं म्हणजे केवळ स्वामींच्या नामस्मरणामध्ये रमणं नाही, तर ते आपल्या आत्म्याला परमेश्वराच्या शाश्वत शांतीशी जोडण्याचं एक प्रभावी माध्यम आहे, जे तुम्हाला मनशांती आणि आत्मिक समाधानाच्या दिशेने नेतं. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या कर्मांमध्ये जर भक्ती असेल आणि भक्तीमध्ये निस्वार्थता असेल, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट हे तुम्हाला एका नवीन उन्नतीच्या दिशेने नेणारा टप्पा बनेल. स्वामी महाराजांची कृपा जेव्हा भक्तांच्या जीवनात होते, तेव्हा भक्तांच्या जीवनामध्ये सर्व काही त्यांना मिळतं. पण त्यासाठी तुमच्या श्रद्धेचा दिवा हा अखंड प्रज्वलित राहिला पाहिजे आणि तुमच्या मनाने स्वामींच्या शिकवणीवर संपूर्ण विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. जीवन म्हणजे एक क्षणिक यात्रा आहे, पण जर तुम्ही ही यात्रा स्वामींच्या नामस्मरणाने, निस्वार्थ कर्माने आणि आत्मिक शुद्धतेने पार पाडली, तर ही यात्रा केवळ आनंददायी नव्हे, तर मोक्षाच्या दिशेने नेणारी ठरेल. स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वर फक्त मंदिरात नाही, तर परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. त्यामुळे तुमच्या हृदयातील परमेश्वराला जागृत ठेवा आणि प्रेम, दया आणि करुणेच्या मार्गावर चालत राहा. स्वामी महाराज सांगतात की जोपर्यंत तुमच्या हृदयात भक्तीचा ओलावा आहे आणि मनात श्रद्धेचा प्रकाश आहे, तोपर्यंत कोणतेही संकट तुमचं काहीच वाईट करू शकत नाही. कारण भक्ती म्हणजे तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात काही घडलं तरी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी महाराज कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाहीत. फक्त भक्तांनी त्यांच्यावर असलेला विश्वास डळमळू करू नये. स्वामी महाराजांच्या शिकवणी सांगतात की ज्याचं जीवन निस्वार्थ प्रेम आणि भक्तीने परिपूर्ण आहे, त्याच्या जीवनात संकट येतात खरे, पण त्याला ती संकट गाडू शकत नाहीत. कारण भक्तांचं संरक्षण स्वतः स्वामी महाराज करत असतात. स्वामी भक्तांनो, दैवावर विश्वास ठेवून प्रत्येक प्रयत्न करणाऱ्याला कधीच अपयश येत नाही. कारण स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक अडथळा संधीमध्ये बदलतो आणि प्रत्येक संकटाचा शेवट हा विजयातच होतो. स्वामी महाराज सांगतात की जीवनाच्या वाटेवर चालताना तुम्ही जर श्रद्धेच्या दीपकाने मार्ग उजवळवला, तर कोणतंही संकट तुम्हाला गडगडवू शकत नाही आणि कोणताही अंधार तुम्हाला गिळू शकत नाही. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की त्याने दुःख गोड होतं, अपयशाचं यशात रूपांतर होतं आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. फक्त तुम्ही तो विश्वास टिकवला पाहिजे. स्वामी महाराज सांगतात, कर्म करत राहा, कारण जेव्हा प्रयत्न आणि श्रद्धा एकत्र येतात, तेव्हा परमेश्वर स्वतःच तुमच्यासाठी चमत्कार घडवतो.
स्वामींच्या कृपेने आयुष्याला नवा अर्थ मिळतो, संकट संपतात, मन शांत होतं आणि जीवनात एक अद्भुत आनंद आणि समाधानाची अनुभूती मिळते. फक्त परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामी महाराज म्हणतात की सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कोणतीही शक्ती अडवू शकत नाही. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी सत्य, भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग सोडू नका. स्वामींचे भजन ऐकताना फक्त कानांनी ऐकू नका, ती मनाने अनुभवा आणि आत्म्याने जगा. कारण ती भक्ती तुम्हाला तुमच्या जीवनाच्या खऱ्या उद्देशाची जाणीव करून देईल. स्वामी भक्तांनो, आयुष्यात किती मोठे अडथळे आले तरी जर तुमचं हृदय स्वामींच्या भक्तीने आणि नामस्मरणाने भरलेलं असेल तर कोणतंही संकट तुम्हाला पराभूत करू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त सर्व काही सोडून परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला परमेश्वराच्या कृपेने आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. स्वामींच्या चरणी समर्पित झाल्यावर जीवनातील प्रत्येक क्षण मंगलमय होतो. प्रत्येक दुःख हे आनंदामध्ये बदलतं आणि प्रत्येक अंधारातही आशेचं एक किरण दिसतो. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वराची कृपा ही सूर्यप्रकाशासारखी असते, ती कधीही संपत नाही. फक्त भक्तांनी आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून ती कृपा स्वीकारायला हवी. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण कराल तेव्हा आज तुम्हाला खऱ्या अर्थाने ईश्वराची कृपा आणि शांती मिळेल. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक गोष्टीवर तात्पुरती नजर ठेवा, पण भक्ती आणि श्रद्धेवर कायमचा विश्वास ठेवा. कारण हा आज तो आधार आहे जो तुम्हाला कधीही ढळू देणार नाही. स्वामी महाराज म्हणतात, भक्ती फक्त शब्दांमध्ये नसावी, ती आचरणात आणली पाहिजे. त्यामुळे तुमच्या मनातील भक्तीला कर्माच्या माध्यमातून अधिक प्रभावी बनवा. स्वामी भक्तांनो, ज्या भक्तांचं कर्म हे चांगलं आहे त्यांना जीवनामध्ये कधीच वाईट गोष्टींचा अनुभव येत नाही. कधी कधी जीवनात दुःख येतं, पण कर्म चांगलं असेल तर दुःखांचा सामना करण्याचं बळ सुद्धा मिळतं. त्यामुळे जीवनात जे काही होत आहे सर्व काही तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात किती वादळे आली तरी स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण ठेवा. कारण जेव्हा संपूर्ण श्रद्धेने भक्त त्यांच्या चरणी शरण जातो तेव्हा त्या भक्ताचं रक्षण करणं ही स्वामींची जबाबदारी बनते. स्वामी महाराज म्हणतात, कधी परिस्थितीवर नाराज होऊ नका. कारण ज्यांना देवावर संपूर्ण विश्वास असतो त्यांना प्रत्येक संकट ही संधी वाटते आणि प्रत्येक अडचण ही नव्या मार्गाची चाऊल देते. स्वामी भक्तांनो, ध्यान आणि भजन हे केवळ विधी नाहीत तर ते तुमच्या आत्म्याला स्वच्छ करणारी शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही निस्वार्थ भावाने नामस्मरण करता तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची उजळण करतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात भक्ती असेल आणि तुमच्या जीवनात सत्याचे पालन असेल तर देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गावर नेहमीच प्रकाश टाकत राहतील. स्वामींच्या कृपेने प्रत्येक गोष्ट शक्य होते, पण त्यासाठी तुमच्या श्रद्धेला कोणताही संकोच नसावा. कारण श्रद्धेचा दीप जोपर्यंत अखंड प्रज्वलित राहतो तोपर्यंत जीवनातला अंधार दूर होत राहतो. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या मनात जर प्रेम असेल आणि तुमच्या कृतीत दयाळूपणा असेल तर तुम्ही स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही परमेश्वराच्या मार्गावर नेऊ शकता. स्वामी भक्तांनो, ज्यांचं जीवन सेवा आणि भक्तीने परिपूर्ण आहे त्यांच्याजवळ परमेश्वर स्वतः येतो आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण मंगलमय बनवतो. स्वामी महाराज सांगतात, प्रत्येक भक्ताने स्वतःच्या मनात आध्यात्मिकतेची मशाल प्रज्वलित केली पाहिजे. कारण ती मशालच तुमच्या अंधकारमय जीवनाला प्रकाश देईल. स्वामी महाराज म्हणतात, नकारात्मकतेच्या काळोखात जर तुम्ही भक्तीचा दीप पेटवला तर त्या प्रकाशाने तुमचाही मार्ग उजळेल आणि इतरांच्याही जीवनात प्रकाश पडेल. स्वामींचं स्मरण केलं की मन शांत होतं, आत्मा प्रसन्न होतो आणि जीवनातील प्रत्येक निर्णय सहज होतो. कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालता तेव्हा तेच तुमच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या कर्मात भक्ती असेल, तुमच्या शब्दांत मधुरता असेल
आणि तुमच्या हृदयात दयाळूपणा असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर सहज मात करू शकता. स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे श्रद्धा आणि संयम. कारण जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी जोपासता तेव्हा स्वामी तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट प्रदान करतात. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या हृदयात भक्तीचा झरा असेल आणि ते आज श्रद्धेचा प्रभाव असेल तर तुमचं जीवनही सुस्वरूप आणि आनंदमय होईल. स्वामी महाराजांच्या शिकवणी सांगतात की जेव्हा तुम्ही कोणालाही दुखावत नाही, कोणावर अन्याय करत नाही आणि इतरांच्या भल्यासाठी झटता, तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या रक्षणासाठी उभे राहतात. स्वामी महाराज सांगतात, जीवनातील प्रत्येक संकट एक परीक्षा आहे आणि जो भक्त श्रद्धेने आणि संयमाने ती परीक्षा देतो तोच अखेर विजयी होतो. स्वामी भक्तांनो, संकट आल्यावर घाबरू नका, कारण ती संकट तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात आणि तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या अधिक बळकट करतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिराने मिळतात, पण त्या नेहमी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळतात. त्यामुळे धीर सोडू नका आणि श्रद्धेने वाट बघा. स्वामी महाराजांच्या शिकवणी सांगतात की ज्यांचं मन शांत आहे त्याचं जीवनही सुंदर आहे. त्यामुळे नेहमी संयम, शांती आणि भक्तीने जीवन व्यतीत करा. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात जर सकारात्मकता असेल आणि तुमच्या हृदयात भक्ती असेल तर कोणतेही संकट तुमचा मार्ग रोखू शकत नाही. स्वामी भक्तांनो, भक्तीचा मार्ग हा सोपा नाही, पण हा मार्गच तुम्हाला खऱ्या आनंदाकडे आणि चिरंतन समाधानाकडे घेऊन जातो. स्वामी महाराज सांगतात की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही तुमच्या श्रद्धेचा आधार कधीही सोडू नका, कारण श्रद्धा हीच खरी ताकद आहे. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त सदैव भक्तीच्या मार्गावर चालतो आणि इतरांना प्रेमाने प्रेरित करतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या मनात निस्वार्थ प्रेम असेल आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर तुमचं जीवन परमेश्वराच्या कृपेने नक्कीच समृद्ध होईल. स्वामी महाराज सांगतात, कधी घाई करू नका, कारण देव प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ आणतो. त्यामुळे धीर ठेवा आणि भक्तीच्या मार्गावर स्थिर राहा. स्वामी भक्तांनो, भक्ती केवळ पूजा, प्रार्थना आणि ध्यान यात नाही, ती तुमच्या जीवनशैलीत असली पाहिजे, कारण तीच तुम्हाला खऱ्या अर्थाने मुक्ती आणि आनंद देईल. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत असतो तेव्हा परमेश्वर नक्कीच आपलं जीवन उज्ज्वल बनवतात, कारण परमेश्वराला माहित आहे की हाच माझा खरा भक्त आहे. त्यामुळे चमत्कार घडण्यास फार विलंब लागत नाही. स्वामी भक्तांनो, कधी संधी गमावू नका, कारण प्रत्येक क्षण म्हणजे परमेश्वराचाच आशीर्वाद आहे, जो तुम्हाला जीवनात काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी समोर आलाय. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा स्वामी महाराज स्वतः तुमच्या मदतीसाठी येत असतात. म्हणून इतरांना मदत करण्यात कधीही संकोच ठेवू नका. जो इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होतो त्याच्या दुःखामध्ये स्वतः परमेश्वर सहभागी होतात. म्हणून इतरांची काळजी करणारा भक्त कधीच परमेश्वराच्या दरबारातून रिकाम्या हाती वापस येत नाही. स्वामी भक्तांनो, महाराजांची कृपा जेव्हा आपल्यावर होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान येतं. जेव्हा परमेश्वराचं नाव घेतलं जातं तेव्हा आपले सर्व दुःख दूर होतात आणि जीवनामध्ये शांतता सुद्धा मिळते. स्वामी भक्तांनो, संकटांना कधीच घाबरायचं नाही, कारण संकटांपेक्षा परमेश्वराची शक्ती जास्त मोठी आहे. त्यामुळे संकट किती मोठी आहे याचा विचार करण्यापेक्षा परमेश्वराची शक्ती आणि आपण करत असलेली भक्ती याचं महत्व किती आहे हे ओळखायला शिका. स्वामी भक्तांनो,
तुम्ही नेहमी आनंदात राहणार आहात. फक्त तुम्ही स्वामींची सेवा करणं सोडू नका. तुमच्या मनात खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुमचा विजय निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.